रोहित पवार आणि गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुंपली आहे। रोहित पवार यांनी ईडी आणि सीबीआयच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेचा गुलाबराव पाटलांनी समाचार घेतला। रोहित पवार इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला आणि सोनियाचा चमचा जन्माला घेऊन आलेला मुलगा आहे। त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते अशी खोचक प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी रोहित पवारांना दिली। तसंच रोहित पवार अपूर्ण बुद्धीचा माणूस असून त्यांनी आधी भाषण तपासून घ्यावं असा हल्लाबोलही गुलाबराव पाटलांनी रोहित पवारांवर केला। इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टे आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेलं जन्माला आलेलं पोट्टे आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय कळते, पूर्ण भाषण ऐकलं नाही, अपूर्ण बुद्धीचा माणूस आहे, त्यामुळे त्याने तपासून घ्यावं। बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये रविवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा सत्कार कार्यक्रम होता। या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो, पण तेव्हा लोक मला कानात येऊन सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेच आहे, अशी आठवण अशोक चव्हाणांनी सांगितले। यावर रोहित पवार यांनी विधान परिषद राज्यसभेत जाण्याकरता मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही तुम्हीच सांगा असं म्हणत अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं। आता अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांचे जेवढे वय तितका माझा अनुभव असल्याचा टोला लगावलेला आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये आले असताना त्यांचा यथोचित सन्मान करणं, त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढणं, त्याचं एवढं वाईट वाटायचं काहीच कारण नाही। राज्यसभेत जाण्याकरता शरणाचा प्रश्नच नाही। ते विसरले असतील की मी लोकसभेतही होतो, विधानसभेतही होतो, म्हणजे त्यांचं जेवढं वय आहे तेवढं माझा अनुभव आहे। नांदेडमधून। नांदेडमध्ये रविवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा सत्कार कार्यक्रम होता। या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो, पण तेव्हा लोक मला कानात येऊन सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेच आहे, अशी आठवण अशोक चव्हाणांनी सांगितले। यावर रोहित पवार यांनी विधान परिषद राज्यसभेत जाण्याकरता मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही तुम्हीच सांगा असं म्हणत अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं। आता अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांचे जेवढे वय तितका माझा अनुभव असल्याचा टोला लगावलेला आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये आले असताना त्यांचा यथोचित सन्मान करणं, त्यांच्याबद्दल गौरव उद्गार काढणं, त्याचं एवढं वाईट वाटायचं काहीच कारण नाही। राज्यसभेत जाण्याकरता शरणाचा प्रश्नच नाही। ते विसरले असतील की मी लोकसभेतही होतो, विधानसभेतही होतो, म्हणजे त्यांचं जेवढं वय आहे तेवढं माझा अनुभव आहे। चोक्सीला अटक करण्यात आली आहे। चोक्सी हा पीएनबी घोटाळा प्रकरणातला आरोपी आहे। चोक्सी आणि नीरव मोदी या जोडीनं 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे। चोक्सीनं पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक यासह 40 बँकांना गंडा घातल्याचा आरोप आहे। त्याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली। आरोपी मेहुल चोक्सीच्या मुंबईतील घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक शर्मा यांनी। को उस फ्लैट में उस जगह पर विजुअल दिखाया जाता है जहां पर ईडी ने मेहुल चौकसी के पूरे फ्लैट को सीज कर दिया था। मुंबई के सबसे पॉश इलाके मलबार हिल में मेहुल चौकसी का ये फ्लैट है और देख सकते हैं कि फ्लैट का जो मेन डोर है वहां पर कोई भी ऐसी जगह नहीं बची है जहां पर जांच एजेंसियों ने अपने जो नोटिस हैं, जो लीगल नोटिस है वो चिपकाई ना हो। साफ तौर पे देख सकते हैं कि इन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी का ये नोटिस है 2018 का। मेहुल चौकसी, साफ नाम लिख सकते हैं कि मेहुल चौकसी अपने पूरे परिवार के साथ इसी फ्लैट में रहता था। आपको बताना चाहेंगे कि गोकुल कॉन्डोमिनियम ये अपार्टमेंट है जिसकी जो 9th, 10th और 11 ये 3 फ्लोर उस पर मेहुल चौकसी अपने पूरे परिवार के साथ रहता था। और जब ये पूरा स्कैम हुआ तो यहीं से वो भागने में फरार हुआ। अब इसी फ्लैट को अगर मैं आपको चारों तरफ दिखा सकता हूं कि सारे जो मेन डोर है उस पर जो लीगल नोटिसेस हैं, सब जगह लीगल नोटिसेस यहाँ पे लगे हैं। तमाम एजेंसीज के लीगल नोटिस, ईडी, आईटी,
जो बैंक्स हैं, जो कोर्ट्स हैं, उन सब के लीगल नोटिसेस यहाँ पे साफ तौर पे चस्पा लगे गए हैं। और जिस तरीके से कई दिनों तक उनके ऊपर लीगल कार्रवाई चल रही थी, मेहुल चौकसी के साथ साथ जो उनका परिवार है, उनकी पत्नी है, वो भी इस पूरे मामले में आरोपी बनाए गए हैं। अब मेहुल चौकसी को बेल्जियम में गिरफ्तार कर लिया गया है। तो एक उम्मीद लग रही है कि मेहुल चौकसी को इस पूरे मामले में जो 13,800 करोड़ का पूरा जो स्कैम था, वहां पर अब इस पूरे मामले में उसको वापस एक्स्ट्रेडिशन यानी कि भारत लाने की कोशिश पूरी तरीके से की जाएंगी। आपको बताना चाहेंगे कि मुंबई के मलबार इलाके में जो ये फ्लैट है वो तकरीबन 6,500 या 7,000 स्क्वायर फीट के आसपास के पूरा फ्लैट है। 60 करोड़ के आसपास इसकी वैल्यूएशन है। चौकसी को जल्द से जल्द भारत लाया जा सके और जो भी लीगैलिटीज़ हैं, जो प्रॉब्लम्स जो यहाँ के सोसाइटी के लोग फेस कर रहे हैं और एजेंसीज जो नोटिस हैं, उनका जवाब पाने के लिए कोशिश की जाएगी कि मेहुल चौकसी को जल्द से जल्द भारत लाया जाए। मुंबई से कैमरामैन रितेश पाटिल के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। बीड जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी। सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू झालाय। रुक्मिणी टोणे असं संबंधित मृत महिलेचं नाव आहे। काल सकाळी 11:40 त्यांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते। अशातच सकाळी 6:30 वाजता त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान याच रुग्णालयामध्ये काल सकाळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका मातेचा नॉर्मल प्रसूतीनंतर अति रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाला होता। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अशात मुंबईत भाजपच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांचं नाव चर्चेत आहे। आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून तयारी सुरू आहे। अशात भाजपकडून पक्ष संघटनेमध्ये बदल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई अध्यक्षपदावर भाजपकडून महत्त्वाच्या नेत्याला जबाबदारी दिली जाऊ शकते। रायगडमधील महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। कारण एका कार्यक्रमात बोलताना भरत गोगावलेंनी निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला। बऱ्याच लोकांनी विरोध केला, पण मला कुणी हरवू शकलं नाही, नाव न घेता गोगावलेंनी तटकरेंवर आरोप केलाय। राजकीय वर्तुळात तरी अशीच चर्चा आहे। सगळ्यांची मेहनत, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि आमच्या नीतिमत्तेमुळे विजय झाला असं भरत गोगावले म्हणाले। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे रायगडच्या महायुतीच्या नेत्यांमध्ये काही वाद आहे का अशी चर्चा रंगली। माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे। म्हणून आम्ही मागे सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेठला कोण हरवू शकलं नाहीये। त्याचं कारण हे आमच्या आईवडिलांची पुण्य आहे, आमची नीतिमत्ता, आमच्या मुलाबाळांची मेहनत, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत, तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद आम्ही काळजीच करत नव्हतो। एकीकडे हा वाद असताना दुसरीकडे आज 10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एका व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं। माणगाव इथल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाकरता हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले। दरम्यान दोघांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल तटकरे यांनी यादव गवळी समाजाचे आभार मानले।